Friends, hello. Mechanism of hydrolysis of alkyl cyanide. General, it can be aryl also. The mechanism, acid hydrolysis or alkaline hydrolysis, that we have considered in our previous lecture. Therefore, in this lecture we will directly consider reactions. A bit discussion, we will directly consider the reactions. बघा, मग काल आपण मेकॅनिझम वगैरे आणि काही मेकॅनिझम सिलेबसचा भाग नाही आहे तरी ते आपण डिस्कस करतो, त्याची कारणं काल सांगितलेली आहेत. त्याचा असलेल्या मेकॅनिझम्सला MCQजला इनडायरेक्ट उपयोग होतो म्हणून, आणि डायरेक्ट रिॲक्शन्स लिहिण्यासाठी पण उपयोग होतो म्हणून. जसं की आपल्याला माहिती आहे अल्काइल सायनाइडचं ॲसिड हायड्रोलिसिस, फॉर एक्झाम्पल मिथाईल सायनाइड असेल तर फर्स्ट स्टेप प्रोटोनेशन म्हणजे लोन पेअर आणि डायल्यूट HCl मधला H+ आयन नाही का, H+ आयन ते प्रोटोनेशन होणार, आणि प्रोटोनेशन झाल्यामुळं काय होणार बरं, दिस बिकम्स मोर पोलार, सायनाइड ग्रुप बिकम्स मोर पोलार. त्यामुळं अटॅक ऑफ वॉटर ॲज न्यूक्लिओफाईल, वॉटर इज अ वीक न्यूक्लिओफाईल, अटॅक ऑफ वॉटर ॲज न्यूक्लिओफाईल ऑन दिस कार्बन इट बिकम्स इझी. आणि त्या प्रक्रियेतून पुढे जाऊन परत ते सगळं मेकॅनिझममध्ये प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं असल्यामुळं थोडी आठवण करून देतो. अल्टिमेटली म्हणजे इथं मिथाईल आहे, इथं आर कोणी मिथाईल, इथाईल, अराईल, फिनाईल कोणी असेल, आता मिथाईल आहे म्हणून अल्टिमेटली सायनाइड ग्रुपचं इट गेट्स कन्वर्टेड इंटू कार्बॉक्सिल ग्रुप, आणि नायट्रोजन आहे तो अमोनिया फॉर्ममध्ये बाहेर गेला. आता ॲसिडिक कंडिशनमध्ये असल्यामुळे अमोनियाचं NH4Cl होणार नाही का. हे असं आपल्याला कालची मेकॅनिझम त्यानिमित्ताने पुन्हा एकदा बघून घ्यायची. हे बघितलेलं डोक्यात असेल की इथं रिॲक्शन म्हणून जेव्हा डायरेक्ट लिहायचं एक्झाम्पल म्हणून, त्यावेळेला त्या स्टेप्स वगैरे काही मेन्शन करायची गरज नसते, लिहायची गरज नसते. ते डोक्यात ठेवून मी थोडक्यात पुन्हा सांगितलं. म्हणजे अल्काइल सायनाइड इथं वॉटर बरोबर आहे ना, इन प्रेझन्स ऑफ डायल्यूट ॲसिड फ्री H+ आयन म्हणजे प्लस HCl असं असणार. आणि पुढं काय होणार आहे आम्हाला माहिती आहे. मग ते बॉईल किंवा बॉईल करण्याची मेथड रिफ्लक्स, मी बॉईल लिहितो सिम्पल, अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड एज हायड्रोलिसिस, आणि ॲसिड हायड्रोलिसिस आहे सध्या. तर काय तयार होणार हे तर फिक्स आहे, तर लिहून टाकतो आम्ही, आता मेकॅनिझम वगैरे शिकल्यामुळं माहीत झालं आहे आम्हाला. तर हे कार्बॉक्सिलिक ॲसिड, मिथाईल सायनाइड असल्यामुळं कार्बॉक्सिलिक ॲसिड, आणि प्लस अमोनिया, आणि हे सगळं होत असताना मग ऑक्सिजन, हायड्रोजन, त्याच्या नंबरवरून सुद्धा आम्हाला कळतं की 2 ऑक्सिजन ॲटम्स इथं COH तयार होताना, याचा अर्थ H2 इथे येताना इथं 2 मोल्स ऑफ H2O येणार आहे. ओके, आणि पहिल्या स्टेपमध्ये प्रोटोनेशन होणार. ओके, प्रोटोनेशन होणार, परत डिप्रोटोनेशन होणार, बट अमोनिया बेसिक आणि हे ॲसिडिक कंडिशनमध्ये असल्यामुळं डायल्यूट ॲसिड किंवा डायल्यूट HCl म्हणूया, इट गेट्स न्यूट्रलाइज्ड, आणि त्यामुळं प्लस HCl, आणि मग प्लस HCl लिहिलं की इथं NH3 न लिहिता NH4Cl असं झालं. समजलं का? म्हणजेच ही रिॲक्शन, हेच एक्झाम्पल. आता इथं HCN पण चालेल, आता इथं हायड्रोजन सायनाइड चालेल, कारण इथं H असेल, अल्काइल ग्रुप असेल, अराईल ग्रुप असेल, रिॲक्शन इथं आहे. ओके, येस. काही ठिकाणी HCN चालत, ग्रिग्नार्ड रिएजंट वगैरे असेल तर ते आपण जेव्हा तो मुद्दा येईल तेव्हा बघू. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स इन कीटोन्समध्ये आपण बघितलं आहे. रिॲक्टिव्ह हायड्रोजन असेल तर डिकम्पोजिशन ऑफ ग्रिग्नार्ड रिएजंट होतात, तिथं चालणार नाही. हायड्रोजन सायनाइड असू दे, अल्काइल सायनाइड असू दे, नाही का. मग हा मिथाईल सायनाइड, म्हणजे नॉमेनक्लेचर पॉईंट ऑफ व्ह्यू पण आपण बघितलं आहे, ते सगळं रिपीट करत नाही. मिथाईल नायट्राईल, याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर ॲसिटिक ॲसिड मिळतात नाही का. IUPACने मिथेनॉइक ॲसिड, त्याच्यावरून तो ॲसिटोनायट्राईल, याचं नाव ॲसिटोनायट्राईल इथे लिहितो सोयीसाठी. आणि फंक्शनल ग्रुप कंटेन्स कार्बन अँड इट इज टर्मिनल, त्याच्यावरून 2 कार्बनची चेन आहे, त्यामुळं इथेन नायट्राईल, नायट्राईलमधला N वॉवेल नसल्यामुळं E रिप्लेस केलं नाही. ठीक आहे, हा 10वी आपल्या 11च्या सुरुवातीपासून आणि टॉपिकच्या सुरुवातीला हे रिपीट झालं आहे. असू दे, मुद्दा काय, प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे मेकॅनिझम बघितलं त्याची थोडी आठवण करून दिली, त्याच्यावरून आपल्याला हे असं लिहिता येतं. आणि मग लिहिताना पुन्हा एकदा रिपीट करतो किंवा एखादं वेगळं एक्झाम्पल घेऊन रिपीट करतो. समजा C2H5 असेल, म्हणजे C2H5 लिहिलं काय, किंवा CH3CH2 असं लिहिलं काय. ओके, प्लस
मग हा COOH मध्ये कन्वर्ट होणार आहे, त्याच्यावरूनच ट्वाईस H2O हे लक्षात येतं. आणि अमोनिया फॉर्ममध्ये नायट्रोजन जाणार आणि ॲसिडिक कंडिशनमध्ये असल्यामुळे ॲसिडिक हायड्रोलिसिस इट विल गेट न्यूट्रलाइज्ड NH4Cl, अमोनिया प्लस HCl, म्हणून प्लस HCl लिहितो नाही का. आणि मग बॉईल ते वॉटरबरोबर बेसिकली रिॲक्शन आहे म्हणून हायड्रोलिसिस नाही का. इथं डायल्यूट लिहितो, लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर, तिथूनच आले डायल्यूट HCl आणि अल्टिमेटली काय तयार झालं ते इथं प्रोडक्ट लिहिण्याच्या ऐवजी मी सोयीसाठी समजा पेज इथं संपलं तर आपण काय करतो इथं लिहितो. तर COOH कार्बॉक्सिलिक ॲसिड, सायनाइड ग्रुपचं कार्बॉक्सिलिक ॲसिड झालं आणि प्लस अमोनिया, बट अमोनिया अँड HCl त्या कॅटलिस्ट म्हणून वापरलेले डायल्यूट HCl त्यांच्या पुढे जाऊन NH4Cl. दॅट्स ऑल. मग हा इथाईल सायनाइड, अल्काईल ग्रुपवरून नाव आहेत कॉमन सिस्टीममध्ये. इथाईल सायनाइड सगळे नॉमेनक्लेचर वगैरे आता या स्टेजला घेत नाही, प्रिव्हियसली वी हॅव कवर्ड दॅट. IUPACमध्ये 3 कार्बनची चेन म्हणून प्रोपेन नायट्राईल आणि हा 3 कार्बनचा प्रोपिओनिक ॲसिड, कॉमन नेम IUPAC नेम प्रोपॅनॉइक ॲसिड, PROPAN, ई रिप्लेस्ड बाय OIC ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड असं हे आहे. मग आता एक्झाम्पल इथं मिथाईलच्या ऐवजी इथाईल घ्या, नाहीतर HCN असू दे, फॉर्मिक ॲसिड तयार होईल, किंवा आराईल ग्रुप असू दे कुठलाही, फिनाईल रिंग एक्झाम्पल. तर हे असं होणार. आपण लिहिताना रिॲक्शन म्हणून विचारले असेल डायरेक्ट, तर असं लिहिणं अपेक्षित आहे, डायरेक्ट असं लिहिणं अपेक्षित आहे. आणि मेकॅनिझम प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितले, त्यामुळे हे असं डायरेक्ट लिहायला मदत होते. तो मेकॅनिझमचा जरा पण गंध नसेल आणि ते न्यूक्लिओफिलिक अटॅक, त्याच्या आधी प्रोटोनेशन आणि मग अमोनिया, मग ते काही न समजता पाठ करतात आणि मग ते CH3CN + 2 HCl + HCl यूज असं काहीतरी ते पाठ करून लिहिण्याचा प्रयत्न करतात नोट. आणि हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री तशी करायची नसते आणि तसं केल्यामुळं ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड जाते. ओके, त्यासाठी तो पार्ट शिकायचा असतो. ओके, येस, काय हरकत नाही. असंच एखादं एक्झाम्पल आपण अल्कलाईन हायड्रोलिसिसचं घेऊया. येस, नाव विल कन्सिडर hydrolysis of alkyl cyanide. Of course it gives carboxylic acid, cyanide functional group gets converted into COOH, carboxylic group, but in alkaline condition. एक्झाम्पल तुम्ही इथं मिथाईल सायनाइड घ्या, अल्काईल सायनाइड, अराईल सायनाइड, हायड्रोजन सायनाइड कुठलंही घ्या. सुरुवात करताना एक ठरलेलं रुटीन एक्झाम्पल. अल्कलाईन कंडिशनमध्ये मग प्रिव्हियस मेकॅनिझम थोडी रिवाईज करतो, डायरेक्ट लिहायचं असतं म्हणून. तर ऑन दिस जसा कार्बोनिल ग्रुप असतो तसा हा पण डेल्टा पॉझिटिव्ह, हा डेल्टा निगेटिव्ह. नायट्रोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन. जसं कार्बोनिल ग्रुप C डबल बॉन्ड पोलार आहे, तसा हा पण सायनाइड ग्रुप पोलार. आणि याच्यामध्ये OH- आयन फ्रॉम NaOH, ते सगळं मेकॅनिझम डिटेलमध्ये बघितले, थोडक्यात धावता आढावा घेऊया. आणि मग त्यामुळं काय होणार, रुटीन 1 लोन पेअर ऑन नायट्रोजन ती आहेच. आणि त्यामुळं थोडक्यात बघू की बेसिकली हे ऑक्सिजन जस्ट बॉन्ड इज फॉर्म्ड. ओके, आणि काय झालं तर असं झालं, ही रुटीन लोन पेअर होती आणि ही लोन पेअर इथं शेड पेअर झाल्यामुळे पायवाली नायट्रोजनवरती जाणार, त्यामुळं निगेटिव्ह चार्ज. अँड दिस विल देन पुल हायड्रोजन ॲटम फ्रॉम वॉटर. तर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला आणि वॉटरमधला हायड्रोजन इट हॅज टेंडन्सी टू कम आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. ओके, आणि मग तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर येईल. आणि मग पुढं काय झालं तर हे असं झालं, हा OH मग अशी आलेला आणि मग हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आला, असं झालं. आणि मग पुढे जाऊन परत अटॅक ऑफ OH- आयन इथं. हे सगळं मेकॅनिझम डिटेल बघितलेलं असल्यामुळं थोडं फक्त पुन्हा एकदा नाही का, इथं अटॅक, पुन्हा वॉटरबरोबर रिॲक्शन, हे सगळं झालं. तर अल्टिमेटली यातून मग काय होणार आहे, प्रिव्हियस लेक्चर बघायचं, ते न बघता हे लेक्चर बघू नका. आणि त्याची थोडीशी अशी आठवण केली तर मग डायरेक्ट रिॲक्शन लिहायला आपल्याला एका मार्काला आला झटकन लिहिली डायरेक्ट रिॲक्शन. जसं की म्हणजे पाठ वगैरे करायची नसती, मग असं केल्यामुळे ती पाठ होते, झटक्यात लिहितो आपण. त्यासाठी तयारी एवढी करायला पाहिजे. ओके, आणि इतर ठिकाणच्या मी पुन्हा सांगितल्या मेकॅनिझम्सला उपयोग होणार आहे.
MCQsला उपयोग होणार आहे. आणि त्यामुळे लक्षात आलं की बेसिकली ही रिॲक्शन हायड्रोलिसिस आहे, म्हणजे मगाशी जशी लिहिली त्या टाईपचीच आहे. म्हणजे RCOOH आणि अमोनिया असं असलं तरी इन प्रेझन्स ऑफ बेस असल्यामुळं दिस विल इमिजिएटली गेट न्यूट्रलाइज्ड. म्हणजे याची परत न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होणार प्लस NaOH. म्हणजे काय झालं, हे मी R लिहिलं म्हणजे मिथाईल ग्रुप, ठीक आहे. सॉल्ट अँड वॉटर. आणि या दोन्हीचा एकत्रित विचार केला म्हणजे इथं मिथाईल ग्रुप पाहिजे. मिथाईल ग्रुप कोण असेल तो, आता मिथाईल घेतला आहे म्हणून मिथाईल सायनाइड वी हॅव टेकन मिथाईल ग्रुप. ओके, तर बेसिकली हायड्रोलिसिस आहे जसं मगाशी बघितलं तसं. आणि मग अमोनियाचे न्यूट्रलायझेशन झाले म्हणून HCl आणलं होतं. प्रोटोनेशनसाठी फ्री H+ आयनचा रोल होता HClचा ॲक्च्युली, बट इट ऑल्सो रिॲक्ट्स विथ अमोनिया. तर ठीक आहे, म्हणजे बेसिकली हायड्रोलिसिस आहे म्हणजे 2H2. पण त्यातला ॲसिड द मोमेंट ॲसिड इज फॉर्म इट गेट्स न्यूट्रलाइज टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. म्हणजे नेट रिॲक्शन घेतली तर वॉटर मॉलिक्यूल एक कट होणार. आणि या दोन्हीची जर नेट रिॲक्शन घेतली तर ॲसिड द मोमेंट ॲसिड इज फॉर्म इट गेट्स इमिजिएटली न्यूट्रलाइज. आणि त्यामुळं हे दोन्हीवरून काय लिहिता येईल तर असं लिहिता येईल, कळतं का बघा, प्लस H2O प्लस NaOH. आणि मग बॉईल हायड्रोलिसिस किंवा अल्कलाईन हायड्रोलिसिस. आणि मग कार्बॉक्सिलिक ॲसिड COOH तयार झाला बट इमिजिएटली गेट्स न्यूट्रलाइज. ते सगळं आता आम्हाला मेकॅनिझममध्ये समजलं त्यामुळं लक्षात राहिलं. मग मी आता डायरेक्ट लिहितो. ओके, ONA आणि अमोनिया बाय प्रोडक्ट बाहेर पडला होता. इथं काय त्याचं पुढं व्हायचं कारण नाही आहे. ॲसिडिक हायड्रोलिसिसमध्ये तो NH4Cl होतो, इथं काय व्हायचं कारण नाही आहे. तर ही अल्कलाईन हायड्रोलिसिस आहे अशी रिॲक्शन. मग इथं मिथाईलच्या ऐवजी इथाईल असू दे नाही तर हायड्रोजन सायनाइड असू दे. तर एकदा अशी सवय लागली असं मेकॅनिझम आणि त्याचं हिंट घेऊन की मग हे असं फटाफट लिहिता येतं. हा मिथाईल सायनाइड इथेन नायट्राईल. इफ दिस वर हायड्रोजन इट वुड हॅव बीन ॲसिटिक ॲसिड. हा सोडियम ॲसिटेट. आता इनिशियल ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू होते 11वीत वगैरे, त्यावेळेला फंक्शनल रूपाने सुरुवातीचे 2-3 एक्झाम्पलचे नॉमेनक्लेचर ते केलं नसेल तर मग हे असं पटकन लिहिलेलं तिथंही विद्यार्थी गोंधळतात. तर कुणाला दोष द्यायचं हेतू नाही आहे. आपण चुकतो त्याची काही सोपी कारणं असतात, ती माहीत असली तर बरं असतं दुरुस्त होण्यासाठी. ओके, सोडियम इथेनोएट पण लिहू शकतो, इथेनोइक ॲसिड जर हायड्रोजन असतात तर. आणि आम्हाला जर बाय अल्कलाईन हायड्रोलिसिस ॲसिडच तयार करा असं म्हणता असेल तर अल्कलाईन हायड्रोलिसिसने काय मिळणार तर ॲक्च्युली हा मिळणार. रिॲक्शनच्या प्रोसेसमध्ये ॲसिड इज फॉर्म्ड बट इमिजिएटली इट गेट्स न्यूट्रलाइज्ड. ओके, पण ॲसिड म्हणजे ॲसिड ॲक्च्युली मिळत नाही, त्याचा सॉल्ट मिळतो. पण ॲसिड तयार करा असं म्हटलं असेल जाणीवपूर्वक, हाऊ विल यू प्रिपेअर कार्बॉक्सिलिक ॲसिड ॲसिटिक ॲसिड, तर अल्कलाईन हायड्रोलिसिसनीच करा म्हटलं असेल तर ते मिळतच नाही, हा मिळतो. मग आफ्टर द प्रोसेस इज कम्प्लीट देन फर्दर, मग इथं मुद्दा येतो फर्दर ॲसिडिफिकेशन. हे सगळं झाल्यानंतर अल्कलाईन हायड्रोलिसिस झालं नाही का, कार्बॉक्सिलिक ॲसिड झाला, इमिजिएट त्याचं न्यूट्रलायझेशन झालं, म्हणजे आम्हाला ॲक्च्युली हा मिळाला सोडियम सॉल्ट ऑफ दॅट ॲसिड, इथं सोडियम ॲसिटेट. देन इट इज फर्दर ॲसिडिफाईड, म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ ॲसिड इज ॲडेड. त्यामुळे अनरिॲक्टेड NaOH वगैरे सगळे न्यूट्रलाइज होऊन जे एक्स्ट्राचे ॲसिड असतील ते याच्यावर रिॲक्ट होतील. इट इज फर्दर ॲसिड म्हणजे एक्सेस ऑफ डायल्यूट ॲसिड, फॉर एक्झाम्पल डायल्यूट HCl. नंतर हायड्रोलिसिस झाल्यानंतर सेकंड स्टेप ही, म्हणजे ही 2 स्टेपची रिॲक्शन झाली. आपण इथं स्टेप्स, ह्या स्टेप्स नव्हे, ही एकच स्टेपमधल्या ह्या सब स्टेप्स आहेत, त्यातल्या इंटरमिडिएट स्टेजेस म्हणूया आपण स्टेप्स म्हणण्यापेक्षा. ही मात्र आफ्टर द हायड्रोलिसिस ओव्हर फर्दर ॲसिडिफिकेशन, म्हणजेच ॲसिडिक ब्लू टू रेड येऊपर्यंत ॲसिड टाकायचं. आणि त्यामुळे मग काय होईल तर हा आता तयार झालेला सोडियम ॲसिटेट, IUPAC नाव असतं तर HCl डायल्यूट, फर्दर ॲसिडिफिकेशन म्हटलेलंच आहे, म्हणजे तेवढं जास्त ॲसिड टाकायला लागणार. अँड वी गेट अल्टिमेटली ॲसिड. म्हणजे ॲसिड मिळवायचं असेल तर आपल्याला आफ्टर हायड्रोलिसिस फर्दर ॲसिडिफिकेशन इज नेसेसरी, हे लक्षात ठेवा. अँड दिस इज हाऊ वी गेट इथेनॉइक ॲसिड. तर ॲसिड हायड्रोलिसिस अँड अल्कलाईन हायड्रोलिसिस असं दोन्हीचे जे मेकॅनिझम आपण बघितले त्याला रिलेटेड ॲक्च्युली एक्झाम्पल्स एक्सपेक्टेड आहेत आपल्याला, ते एक्झाम्पल्स करून बघितले. मी इथं मिथाईल सायनाइड घेतलं, तुम्ही इथाईल सायनाइड घेऊन
आता तुम्ही डायरेक्ट लिहायचं आणि जेव्हा मग नोट्समध्ये किंवा टेक्स्टमध्ये अशी डायरेक्ट रिॲक्शन असते अल्कलाईन हायड्रोलिसिसची, त्याला विद्यार्थी गोंधळतो, हे कसं काय लिहायचं, काय कसं समजायचं, लक्षात ठेवायचं. तर ज्याला डोक्यामध्ये क्लिअर आहे पिक्चर की हा सायनाइड इट गेट्स कन्वर्टेड इंटू COOH, 2 molecules ऑफ वॉटर, अमोनिया बाय प्रोडक्ट आहे, बट अल्कलाईन कंडिशन देअरफॉर इट गेट्स न्यूट्रलाइज, हे सगळं जे मेकॅनिझम प्रिव्हियस लेक्चर आणि आता थोडक्यात धावतं जरा आठवण करून दिली, त्याला हे असं डायरेक्ट नेट रिॲक्शन लिहायलाही आणि ॲसिड तयार करायचं असेल तर मग पुढची एक स्टेप एक्स्ट्रा लिहायला अडचण येत नसते, असा हा मुद्दा आहे.